हॅलो एव्हरीवन, मी नितीन देवसरकर परत एकदा तुमच्या सगळ्यांचं माझ्या या अकाउंटवर, माझ्या या चॅनलवर खूप खूप हार्दिक स्वागत करतो. काल महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशनतर्फे ॲडिशनल पब्लिक प्रॉसिक्युटर म्हणजेच अतिरिक्त सरकारी अभियोक्ता ग्रुप ए म्हणजेच गट या पदासाठीच्या एकूण 244 जागांसाठीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आयोगाच्या संकेतस्थळावर आणि दिनांक 20 मार्चपासून या पदासाठी ऑनलाईन एम-पी-एस-सीच्या वेबसाईटवर अप्लाय करता येणार आहे. आज आपण या व्हिडिओमधून नेमकी ही पोस्ट काय आहे, किती सॅलरी मिळते, एक्झाम जर कंडक्ट केली गेली तर ती नेमकी किती टप्प्यामध्ये होते, कोणते विषय असतील, नेमका या पोस्टला पगार किती मिळतो आणि नेमके कोणते कोणते जे विषय आहेत, नेमका कोणत्या विषयांचा अभ्यास या परीक्षेसाठी करणं गरजेचं आहे, कामाचं स्वरूप काय नेमकं असतं, या व इतर सर्व इत्थंभूत माहिती मी या व्हिडिओमधून आपल्या सगळ्यांना सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यासाठी पुढे जाण्यापूर्वी सर्वप्रथम तुम्ही माझ्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून भविष्यकाळात नवनवीन या अतिरिक्त सरकारी अभियोक्ता या पदासाठीच्या परीक्षेसाठी मी नवीन व्हिडिओ घेऊन येणार आहे. तर त्या व्हिडिओचं तुम्हाला नोटिफिकेशन मिळण्यासाठी तुम्ही बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि यानंतर आता आपण या संपूर्ण जाहिरातीबद्दल तर माहिती घेणारच आहोत. तसेच या परीक्षेसाठी तुम्हाला नेमका काय अभ्यास करायचा आहे, कशा पद्धतीने अभ्यास करायचा आहे, नेमके महत्त्वाचे विषय कोणकोणते आहेत, ॲक्ट्स कोणते कोणते आहेत, ते देखील आपण या व्हिडिओमधून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. चला तर बघूयात की ही जी जाहिरात आहे, ॲडिशनल पब्लिक प्रॉसिक्युटर म्हणजेच अतिरिक्त सरकारी अभियोक्ता गट नेमकं या जाहिरातीमध्ये नेमकं काय एम-पी-एस-सीतर्फे रूल्स किंवा जे महत्त्वाचे मुद्दे जाहीर करण्यात आलेले आहेत ते आपण आता पाहणार आहोत. आपण आता स्क्रीनवर बघू शकता की महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशनतर्फे दिनांक 18 मार्च 2026 रोजी 244 जागांसाठी ही जी जाहिरात आहे ती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. आता नेमके ह्याच्यामध्ये आरक्षण कशा पद्धतीने असेल ते थोडक्यात जाणून घेऊया. तर एकूण 244 जागांपैकी 159 ज्या जागा आहेत त्या सर्वसाधारण प्रवर्गासाठी निश्चित करण्यात आलेल्या आहेत. त्यानंतर 244 पैकी 73 ज्या जागा आहेत त्या महिलांसाठी निश्चित करण्यात आलेल्या आहेत. 12 जागा खेळाडूंसाठी आणि 2 पदं जी आहेत ती अनाथांसाठी आरक्षित करण्यात आलेली आहेत. आणि 244 पदांपैकी 10 पदं जी आहेत ती दिव्यांगांसाठी म्हणजेच कर्णबधीर, ज्यांना मेंदूंचा पक्षाघात इत्यादी इत्यादी जे दिव्यांग असतील त्यांच्यासाठी राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत. तर सगळ्यात सुरुवातीला आपण जाणून घेऊया की नेमकं हा जो अर्ज आहे तो सादर करण्यासाठीची जी मुदत आहे, कालावधी आहे, तो कधीपासून कधीपर्यंत आहे. तर 20 मार्च रोजी 14 वाजता म्हणजे दुपारी 2 वाजताच्या नंतर ते 9 एप्रिल 2026 ला रात्री 11:59 वाजेपर्यंत ऑनलाईन पद्धतीने या पदासाठी उमेदवारांना अप्लाय करता येणार आहे. आणि 9 एप्रिल 2026ला रात्री 11:59 पर्यंतच या परीक्षेचं जे
परीक्षा शुल्क आहे, फीस आहे, ती ऑनलाईन पद्धतीने भरता येणार आहे. आणि चालनाद्वारे जर ती फीस भरायची असेल तर 11 एप्रिलला रात्री 11:59 वाजेपर्यंत. SBIमध्ये जर चलनाद्वारे भरायची असेल तर. आणि इतर केसेसमध्ये 13 एप्रिल 2026 पर्यंत बँकेच्या कार्यालयीन वेळेमध्ये. तर सर्वप्रथम बघूयात की या परीक्षेसाठी नेमका काय इलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे. तर या जाहिरातीमधला मुद्दा क्रमांक 8 आणि त्याच्यामध्ये पॉईंट नंबर 2 वयोमर्यादा. तर किमान वयोमर्यादा आहे या जाहिरातीला अप्लाय करण्यासाठी 18 वर्ष आणि कमाल वयोमर्यादा आहे खुल्या प्रवर्गासाठी, अराखीव प्रवर्गासाठी 38 वर्ष, मागासवर्गीय, अनाथ आणि आदुघ यांच्यासाठी 43 वर्ष, प्रावीण्यप्राप्त खेळाडू असतील त्यांच्यासाठी 43 वर्ष आणि दिव्यांग उमेदवार असतील त्यांच्यासाठी 45 वर्ष. म्हणजेच खुल्या प्रवर्गातल्या उमेदवारांना 38व्या वर्षापर्यंतच या परीक्षेला अप्लाय करता येणार आहे आणि इतर प्रवर्गासाठी 43व्या वर्षापर्यंत या परीक्षेला अप्लाय करता येणार आहे. आता याच्यासाठी शैक्षणिक अर्हता आणि अनुभव किती लागणार आहे तो परिच्छेद किंवा मुद्दा क्रमांक 9 मध्ये देण्यात आलेला आहे. या जाहिरातीच्या शैक्षणिक अर्हता आणि अनुभव. पहिली शैक्षणिक अर्हता यांनी सांगितलेली आहे पजेस अ डिग्री इन लॉ, म्हणजेच LLB असणं देखील सफिशियंट आहे या परीक्षेसाठी. पोस्ट ग्रॅज्युएट असलं तर अजूनच चांगलं, परंतु LLB सफिशियंट आहे. पजेस अ डिग्री इन लॉ, 5 इयर कोर्स असेल किंवा 3 इयर कोर्स असेल तुमचा झालेला. आणि अनुभव 9.2 मध्ये अनुभव सांगण्यात आलेला आहे किती लागेल. possess experience of working as an advocate in the High Court or in a court subordinate thereto for a period of 8 years. म्हणजेच उच्च न्यायालयामध्ये किंवा त्यांच्या पक्षाचे दुय्यम न्यायालय जे आहेत या न्यायालयांमध्ये किमान 8 वर्षाची प्रॅक्टिसचा तुम्हाला अनुभव असणं गरजेचं आहे किमान. आणि या 8 वर्षाच्या प्रॅक्टिससाठी तुम्हाला दाखवण्यासाठी तुमचं जे न्यायालय आहे जिथे तुम्ही रेग्युलरली प्रॅक्टिस करता तिथल्या न्यायाधीशांनी प्रमाणित केलेले अनुभवाचे प्रमाणपत्र ग्राह्य समजण्यात येईल. आणि ते जे प्रमाणित केलेलं अनुभवाचं प्रमाणपत्र आहे ते अर्जाच्या वेळेला तुम्हाला अपलोड देखील करायचं आहे. त्यामुळं तुम्हाला आता यानंतर लगेच तुम्ही जिथे प्रॅक्टिस करता तिथल्या प्रमुख जिल्हा न्यायाधीशांचं किंवा तालुक्याला प्रॅक्टिस करत असाल तर तिथल्या प्रिन्सिपल जज साहेबांचं तुम्हाला अनुभव प्रमाणपत्र त्यांच्या सहीचं शिक्क्याचं घ्यावं लागणार आहे. आता तुमची जी शैक्षणिक अर्हता आहे ती कधी काउंट करण्याचा त्यांनी तारीख दिलेली आहे. प्रस्तुत जाहिरातीला अनुसरून अर्ज सादर करण्यासाठी विहित केलेल्या अंतिम दिनांकास संबंधित शैक्षणिक अर्हता धारण करणे आवश्यक आहे. आता या परीक्षेला अर्ज करण्यासाठी जो दिनांक अंतिम दिनांक म्हणून निश्चित केलेला आहे त्या दिवशी तुमचं हे जे क्वालिफिकेशन आहे ते सगळं कंप्लीट झालेलं असावं. आणि अनुभवाच्या कालावधीची जी गणना आहे ती प्रस्तुत जाहिरातीस अनुसरून अर्ज सादर करण्यासाठी विहित केलेल्या अंतिम दिनांकास करण्यात येईल. म्हणजेच अर्ज सादर करण्यासाठीचा अंतिम दिनांक जो असेल त्या दिवशी तुमचे 8 वर्षाची जी प्रॅक्टिस आहे ती पूर्ण होणं गरजेचं आहे शेवटच्या तारखेच्या दिवशीपर्यंत. त्यानंतर या परीक्षेचे टप्पे समजून घेऊया आपण. आता या परीक्षेला असं काही यांनी निश्चित केलं नाहीये
की नेमकं मुख्य परीक्षा होईल का काय होईल ते. परंतु 11 जो मुद्दा क्रमांक आहे, त्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की 11.2 मध्ये सांगितलेलं आहे की जाहिरातीस अनुसरून प्राप्त अर्जांची संख्या आयोगाच्या कार्यनियमावलीतील तरतुदीनुसार वाजवी प्रमाणापेक्षा जास्त असेल आणि अर्ज सादर केलेल्या सर्व पात्र उमेदवारांच्या मुलाखती घेणे सोयीस्कर जर नसेल, तर मुलाखतीसाठी उमेदवारांची संख्या मर्यादित करण्याच्या दृष्टीने जाहिरातीमध्ये नमूद शैक्षणिक अर्हता अथवा अनुभव यापेक्षा अधिक शैक्षणिक अर्हता, अनुभव किंवा योग्य निकष यांच्या आधारे अथवा चाळणी परीक्षेद्वारे मुलाखतीस पात्र उमेदवारांची संख्या मर्यादित करण्यात येईल. म्हणजे थोडक्यात मुख्य परीक्षा जरी यांनी स्पष्टपणे इथे घेऊ असं जरी म्हटलेलं नसलं, तरी यामध्ये लेखी स्वरूपात चाळणी परीक्षा होण्याची शक्यता खूप जास्त आहे. आणि ती जी चाळणी परीक्षा आहे ती पेपर 1 आणि पेपर 2 मध्ये विभागली जाण्याची देखील शक्यता आहे. त्या दृष्टीने तुमची तयारी असणं गरजेचं आहे. म्हणजेच लेखी स्वरूपात परीक्षा होईल. 100 मार्क, 100 मार्क्स ईच असे 2 पेपर्स असण्याची शक्यता आहे. त्या दृष्टिकोनातून उमेदवारांनी आपला अभ्यास करणं गरजेचं आहे. लिखाणाचा सराव करणं गरजेचं आहे. त्यानंतर पुढे त्यांनी म्हटलंय, चाळणी परीक्षा जर घ्यायचं निश्चित झालं या आयोगाकडून, तर या परीक्षेचा अभ्यासक्रम काय असेल, परीक्षेचं माध्यम काय असेल, परीक्षेचा दिनांक काय असेल, परीक्षेचं स्वरूप कसं असेल, ऑनलाईन असेल का ऑफलाईन असेल, आणि इतर सर्व ज्या बाबी आहेत त्या वेळोवेळी लोकसेवा आयोगाद्वारे ऑफिशियल वेबसाईटवर त्याबद्दल माहिती प्रसिद्ध केली जाईल. त्यानंतर पुढे 11.7 मध्ये सांगितलेलं आहे की मुलाखतीमध्ये किमान 41% व त्यापेक्षा जास्त गुण मिळवणाऱ्या उमेदवारांचाच शिफारशीसाठी विचार केला जाईल. म्हणजे आता 50 मार्काची साधारणतः मुलाखत असण्याची शक्यता आहे. तर यापैकी किमान 41% पेक्षा जास्त गुण घेणं गरजेचं आहे इंटरव्ह्यूमध्ये सुद्धा क्लिअर होण्यासाठी. म्हणजे चाळणी परीक्षा देखील क्लिअर करावी लागेल आणि इंटरव्ह्यू देखील क्लिअर करावा लागेल. त्यानंतर पुढे आहे अर्ज सादर करण्याची जी पद्धत आहे ती त्यांनी सांगितलेली आहे. सगळ्यात सुरुवातीला MPSCच्या वेबसाईटवर प्रोफाईल तयार करावं लागेल. त्यानंतर या जाहिरातीमध्ये नमूद जे कागदपत्रांची यादी आहे त्या यादीमधील सर्व कागदपत्र जे तुम्हाला लागू आहेत ते सर्व कागदपत्र अपलोड करणं गरजेचं आहे ऑनलाईन अप्लाय करताना. आणि त्यानंतर तुम्हाला पेमेंट करायचं आहे. तर आता सगळ्यात महत्त्वाचं आहे की नेमके काय डॉक्युमेंट्स तुम्हाला लागणार आहेत ते 12.2 मध्ये सांगितलेलं आहे. विहित प्रमाणपत्र / कागदपत्रे अपलोड करणे. पहिला आहे डॉक्युमेंट, अर्जातील नावाचा पुरावा, SSC अथवा तत्सम शैक्षणिक अर्हता. म्हणजे तुम्हाला तुमच्या 10वीचं जे सनद आहे तर ती सनदची तुम्हाला स्कॅन करून कॉपी अपलोड करायची आहे PDF फॉर्मॅटमध्ये. आणि इथे सगळ्या डॉक्युमेंटची त्या फाईलची साईज किमान किती असावी आणि कमाल साईज किती असावी हे देखील सांगितलेलं आहे. तर ईच अँड एव्हरी डॉक्युमेंट जे आहे जे अपलोड करायला सांगितलेलं आहे MPSC तर्फे त्याची किमान साईज 50 KB आणि कमाल साईज 500 KB पर्यंत ते असणं गरजेचं आहे. तर तुम्ही जेव्हा तुमचं डॉक्युमेंट स्कॅन कराल, PDF फॉर्मॅटमध्ये तयार कराल, त्यावेळेला लक्षात राहू द्या की ते किमान 50 आणि जास्तीत जास्त 500 KBच्या आतमध्ये असावं. त्याची साईज तुम्हाला त्या डॉक्युमेंटच्या फाईलवर राईट क्लिक करून ती जाणून घेता येईल की नेमकं ते किती साईजचं आहे.
दुसरं डॉक्युमेंट आहे वयाचा पुरावा. वयाचा पुरावा म्हणून तुम्हाला तुमचं जे 10वीची सनद आहे, तीच अपलोड करता येईल किंवा इतर तुमच्याकडे डॉक्युमेंट्स असतील वयाच्या पुराव्याबद्दल, जे एम-पी-एस-सीने प्रिस्क्राईब केलेले आहेत, तर ते देखील तुम्हाला डॉक्युमेंट्स डेट ऑफ बर्थचं तुमचं प्रूफ म्हणून तुम्हाला अपलोड करता येतील. शैक्षणिक अर्हता इत्यादीचा पुरावा. शैक्षणिक अर्हता इत्यादीचा पुरावा म्हणून तुम्ही 10वी, 12वी, 5 इयर्स कोर्स त्यांचा झालाय, त्यांनी प्रत्येक वर्षीचे मार्क्स मेमो, पोस्ट ग्रॅज्युएशन ज्यांचं झालंय LLM, त्यांनी LLMचा मार्क्स मेमो, तसेच डिग्री, हे सर्व जे डॉक्युमेंट्स आहेत, BSLची डिग्री असेल, LLBची डिग्री असेल आणि LLMची डिग्री असेल, हे सर्व जे डॉक्युमेंट्स आहेत ते सर्व एकाच PDF स्कॅन करून ते तुम्हाला अपलोड करता येतील. 10वी, 12वी, LLBचे 5 वर्ष, LLM, या सर्व जे तुमचे शैक्षणिक वर्ष आहेत त्या सगळ्यांच्या सगळे मार्क्स मेमो आणि प्लस डिग्री सर्टिफिकेट्स, हे सर्व एकाच PDF स्कॅन करून तुम्ही अपलोड करू शकता. त्यानंतरचं डॉक्युमेंट आहे मागासवर्गीय असल्याबाबतचा पुरावा. जे मागासवर्गीय उमेदवार आहेत ते त्यांच्यासाठी लागू आहे. 5वं डॉक्युमेंट आहे सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गीय असल्याचा पुरावा. हे देखील जे सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गीय आहेत त्यांच्यासाठी लागू आहे. 6वं डॉक्युमेंट आहे सन 2025-26 किंवा 26-27 या आर्थिक वर्षाचे तथापि अर्ज स्वीकारण्याच्या अंतिम दिनांक म्हणजेच 9 एप्रिल 2026 व त्यापूर्वीचे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाचे प्रमाणपत्र. त्याच्यानंतर 7वं डॉक्युमेंट आहे वैध नॉन क्रिमी लेअर सर्टिफिकेट. 2025-26चं पण चालेल किंवा 26-27चं पण चालेल, कारण अथवा शब्द वापरण्यात आलेला आहे. 8वं डॉक्युमेंट आहे पात्र दिव्यांग व्यक्ती असल्याचे प्रमाणपत्र तसेच वैश्विक ओळख, हे दिव्यांगांसाठी लागू आहे. 9वं डॉक्युमेंट आहे पात्र माजी सैनिक असल्याचा पुरावा. 10वं डॉक्युमेंट आहे अनाथ आरक्षणाकरिता पात्र असल्याचा पुरावा. 11वं डॉक्युमेंट आहे खेळाडू आरक्षणाकरिता पात्र असल्याचा पुरावा. 12वं डॉक्युमेंट आहे अराखीव महिला, मागासवर्गीय, खेळाडू, दिव्यांग, अनाथ, माजी सैनिक आरक्षणाचा दावा असल्यास अधिवास प्रमाणपत्र म्हणजेच डोमिसाईल सर्टिफिकेट. 13वं SSC नावात बदल झाल्याचा पुरावा. 14वं मराठी भाषेचे ज्ञान असल्याबाबतचा पुरावा. आता मराठी भाषेचे ज्ञान असल्याबाबतचा पुरावा तुम्हाला प्रमुख जिल्हा न्यायाधीश किंवा तुमचे जे तुम्ही जिथे प्रॅक्टिस करता तिथले JMFC प्रिन्सिपल मॅजिस्ट्रेट देतील किंवा 10वीचं सनद देखील त्यासाठी चालेल, तुमचा जर मराठी विषय जर असेल तर. 15वं डॉक्युमेंट आहे लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापन. हे देखील तुम्हाला अपलोड करायचं आहे. 16वं डॉक्युमेंट आहे विहित अनुभवाचा पुरावा. किमान तुम्हाला 8 वर्ष तुमची प्रॅक्टिस झालेली आहे आणि तुम्ही संबंधित कोर्टामध्ये प्रॅक्टिस करत आहात असं तुम्हाला सर्टिफाय केलेलं असावं. PDGNचं देखील चालेल किंवा जिथे तुम्ही प्रॅक्टिस करता तिथल्या प्रिन्सिपल मॅजिस्ट्रेट यांचं देखील चालेल. 18वं डॉक्युमेंट आहे बार काउन्सिल ऑफ इंडिया किंवा महाराष्ट्र आणि गोवा अन्वये नोंद केलेल्या प्रमाणपत्राची प्रत. मग आता इथे कोणतं डॉक्युमेंट जोडायचं? तुमचं सनद किंवा एन्डोर्मेंट सर्टिफिकेट आणि AIBची स्कॅन कॉपी अपलोड केली तरी बेटरच असेल आणि तुमचं ID कार्ड अपलोड ते पण करता येईल. असे तुम्ही दोन्ही
तिन्ही डॉक्युमेंट जे आहेत याचे बार काउन्सिल संदर्भातले इनरोलमेंट आणि तुमचं आय डी कार्ड आणि AIB म्हणजे सर्टिफिकेट ऑफ प्रॅक्टिस, हे देखील तुम्हाला तिन्ही डॉक्युमेंट एकाच PDF मध्ये स्कॅन करून ते देखील अपलोड करता येईल. ज्यांच्याकडे अजून AIB नाही आहे असं होणारच नाही. AIB सर्टिफिकेट आता 8 इयर्स प्रॅक्टिस इथं म्हटलेलं आहे, त्यामुळं AIB असेलच. पण जे 2010च्या पूर्वीचे जे कॅन्डिडेट असतील त्यांना रिलॅक्सेशन असणार आहे. आता हे होते एकूण 18 प्रकारचे डॉक्युमेंट्स जे तुम्हाला याच्यामधले लागू होतात. ते तुम्ही केअरफुली इथं ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये बघायचं आहे आणि तुम्हाला जे लागू होतात ते डॉक्युमेंट्स जे आहेत ते तुम्ही त्याची कलर कॉपी, शक्यतोवर दोन्ही साईडनी स्कॅन केलेली कॉपी अपलोड करायची आहे. क्लिअर कॉपी असावी. आणि ही जी परीक्षा आहे या परीक्षेसाठी एकूण जी फीस आहे ती खुल्या प्रवर्गासाठी ₹719 आहे आणि मागासवर्गीय, आर्थिक दुर्बल घटक, अनाथ आणि दिव्यांग यांच्यासाठी ₹449 आहे. परीक्षा शुल्क जे भरायचं आहे ते ऑनलाईन पद्धतीनं भरायचं आहे आणि ज्यांना ऑनलाईन पद्धतीने भरणं शक्य नसेल त्यांना ऑफलाईन पद्धतीने चलनाद्वारे देखील भरता येणार आहे. त्यानंतर पुढं जे आहेत 13 मध्ये सेवा प्रवेशोत्तर शर्ती दिलेल्या आहेत. यासाठी जो परीक्षा कालावधी निश्चित करण्यात आलेला आहे तो पूर्ण करणं गरजेचं आहे. तसेच विभागीय परीक्षा आणि हिंदी व मराठी भाषा परीक्षा अगोदरच उत्तीर्ण झालेली नसेल तर सदर परीक्षा देखील पुढं तुम्हाला उत्तीर्ण व्हावं लागेल निवड झाल्याच्या नंतर. हे सध्या काही आपल्याला विचार करण्याची आवश्यकता नाही आहे. आणि यामध्ये उमेदवारांना सर्वसाधारण सूचना आयोगाच्या वेबसाईटवर पब्लिश करण्यात आलेल्या आहेत. या सूचना देखील हा फॉर्म भरण्यापूर्वी तुम्ही वाचून घेणं गरजेचं आहे. कारण त्या सूचना एकदम डिटेलमध्ये असतात. नेमकं कोणतं डॉक्युमेंट असावं, काय ग्राह्य धरलं जाईल, डूज अँड डोंट्स, काय काळजी घेतली गेली पाहिजे अप्लाय करताना किंवा पुढे पण. तर याच्या संदर्भात सविस्तर जी माहिती आहे ती उमेदवारांना सर्वसाधारण सूचना या माहिती पत्रकामध्ये ती तुम्हाला मिळेल. त्यामुळं ते देखील तुम्ही वाचायचं आहे अप्लाय करण्यापूर्वी, जेणेकरून तुमच्याकडून कोणतीही चूक होणार नाही. आणि तसेच अप्लाय करण्यापूर्वी ही जाहिरात देखील केअरफुली वाचा. तुमच्या बाबतीमध्ये कोणते कोणते कागदपत्र लागू होतात त्याची देखील माहिती घ्या. ही होती जाहिरात. आता या जाहिरातीमध्ये स्पष्ट त्यांनी सांगितलेलं आहे की चाळणी परीक्षा जर घ्यायचं त्यांनी निश्चित जर केलं तर पुढे या परीक्षेचा सिलॅबस, टप्पे वगैरे वगैरे ते सगळं जाहीर करणारच आहेत. या परीक्षेला आता नेमकं किती कालावधी लागेल आपण आजच निश्चित सांगू शकणार नाही, परंतु किमान 2 ते 3 महिने तुमच्याकडं असणार आहेत. त्यामुळं तुम्हाला अभ्यासासाठी पुरेसा वेळ मिळणार आहे. आता MPSC तर्फे या परीक्षेसाठी अभ्यासक्रम तर काही कालावधीनंतर अधिकृतरित्या ऑफिशियल वेबसाईटवर पब्लिश केला जाईल. परंतु आपण त्यापूर्वी जर तुम्हाला असा प्रश्न पडला असेल की नेमकं आता काय वाचायचं काय? तर मी तुम्हाला असं सजेस्ट करेल की 3 नवीन कायदे, भारतीय न्याय संहिता 2023, भारतीय नागरिक सुरक्षा 2023 आणि भारतीय साक्ष अधिनियम 2023 हे 3 नवीन कायदे. तसेच या 3 नवीन कायद्यांसोबतच तुम्हाला जुन्या कायद्यांच्या देखील तरतुदींचं ज्ञान असणं गरजेचं आहे. कारण की अजून लाखो केसेस न्यायालयाच्या समोर प्रलंबित असल्यामुळं नवीन कायदे जरी लागू झालेले असले तरी जुन्या कायद्यांचा देखील आज देखील वापर करणं चालू आहे. त्यामुळं
जुने कायदे देखील अभ्यासक्रमामध्ये असण्याची शक्यता खूप जास्त आहे. त्यामुळे तुम्ही दोन्ही कायद्यांचा अभ्यास करणं गरजेचं आहे. कंपॅरेटिव्हली अभ्यास करा, तुलनात्मक अभ्यास करता येईल. BNSSमध्ये कोणतं नवीन कलम ॲड करण्यात आलेलं आहे. CRPCमध्ये त्याऐवजी काय होतं? किंवा इंडियन पिनल कोडमध्ये नेमका कोणता ऑफेन्स जो आता भारतीय न्याय संहितामध्ये काढून टाकण्यात आलेला आहे, किंवा भारतीय न्याय संहितेमध्ये नेमके नवीन कोणते कोणते गुन्हे नव्यानं समाविष्ट करण्यात आलेले आहे, कुठल्या कुठल्या गुन्ह्यांच्या शिक्षा वाढवण्यात आलेल्या आहे. थोडासा जुन्यामध्ये आणि नवीनमध्ये तुलनात्मक अभ्यास केला तर अजून ते सोपं पडेल. त्यानंतर जे ट्रायबल बाय सेशन्स असलेले जे ॲक्ट्स आहेत, जसं की प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन फ्रॉम सेक्शुअल ऑफेन्सेस ॲक्ट 2012, त्यानंतर महाराष्ट्र कंट्रोल ऑफ ऑर्गनाइज क्राईम्स ॲक्ट, त्यानंतर पुढे SC/ST ॲट्रॉसिटीज ॲक्ट, MPID, PMLA, नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी ॲक्ट, हे जे स्पेशल ॲक्ट्स आहेत यांचा देखील तुम्ही चांगल्या पद्धतीने अभ्यास करणं गरजेचं आहे. कारण की हे जे पद आहे अतिरिक्त सरकारी अभियोक्ता, आता अतिरिक्त सरकारी अभियोक्ता हे जे पद आहे हे सत्र न्यायालयातल्या किंवा अतिरिक्त सत्र न्यायालयामध्ये जे सेशन्स ट्रायबल बाय सेशन्स केसेस आहेत, या न्यायालयांमध्ये शासनातर्फे बाजू मांडण्यासाठी अतिरिक्त सरकारी अभियोक्त्यांना नियुक्त करण्यात या जाहिरातीद्वारे म्हणून त्यासाठी ही जाहिरात पब्लिश करण्यात आलेली आहे नियुक्तीसाठी. म्हणजेच मुळात अतिरिक्त सरकारी अभियोक्ता गट अ ही जी जाहिरात आहे, या अभियोक्त्यांना सत्र न्यायालय व अतिरिक्त सत्र न्यायालयामध्ये शासनातर्फे बाजू मांडण्याचं महत्त्वाची भूमिका पार पाडायची आहे. म्हणजेच मर्डर केसेस, अटेम्प्ट टू मर्डर केसेस, रेप संदर्भातले ऑफेन्सेस, स्पेशल ॲक्ट्स खालचे ऑफेन्सेस, पॉक्सो असेल, ॲट्रॉसिटीज असेल, नार्कोटिक ड्रग्जसारख्या प्रकरणामधले जे गुन्हे आहेत, यासारख्या केसेसमध्ये तुम्हाला शासनातर्फे बाजू मांडण्याची एक महत्त्वाची जबाबदारी पार पाडायची आहे. खूप महत्त्वाची पोस्ट आहे. खूप रिस्पेक्टेबल पोस्ट आहे. या परीक्षेसाठी, या पदासाठी, पोस्टसाठी खूप अट्रॅक्टिव्ह असा पगार देखील शासनातर्फे दिला जाणार आहे. तर जाहिरातीमधला मुद्दा क्रमांक 7 मध्ये वेतन श्रेणी दिलेली आहे की नेमका पगार किती असेल. तर S23 चा पे स्केल या पोस्टसाठी असणार आहे आणि S23 चा पे स्केल बेसिक म्हणजे सुरुवात ही 67,700 रुपये ते 2,08,700 असा पगार या पदासाठी असणार आहे. आता 67,700 म्हणजेच फक्त 67,700 रुपये पगार मिळणार आहे का? तर असं नसतं. हा झाला तुमचा बेसिक पगार, तुमची बेसिक सॅलरी 67,700. यामध्ये महागाई भत्ता समाविष्ट होतो. तुम्हाला घरभाडे भत्ता, जर तुम्ही त्यासाठी एलिजिबल असाल तर तुम्हाला घरभाडे भत्ता देखील त्यामध्ये समाविष्ट होतो. इतर शासनाने वेळोवेळी निश्चित केलेले भत्ते त्याच्यामध्ये ॲड होतात. तर असे सर्व मिळून एक साधारणतः ढोबळमानाने 1.5 लाखाच्या जवळपास पगार हा अतिरिक्त सरकारी अभियोक्त्यांना असतो. त्यामुळं खूप अट्रॅक्टिव्ह पगार आहे, जबाबदारीचं पद आहे, रिस्पेक्टेबल पद आहे. कारण सत्र न्यायालयामध्ये तुम्हाला शासनातर्फे बाजू मांडायची आहे. कारण खूप गंभीर प्रकारचे जे गुन्हे आहेत ते सेशन्स कोर्टामध्ये चालतात. अशा गंभीर प्रकारच्या गुन्ह्यामध्ये शासनातर्फे तुम्हाला बाजू मांडण्याची संधी मिळणार आहे. या पदावर निवड झाल्याच्या नंतर समाजाची सेवा एक प्रकारे अप्रत्यक्षरित्या यातून होणार आहे.
तुम्हाला इन्फॉर्मंटतर्फे, व्हिक्टिमतर्फे न्यायालयाच्या समोर बाजू मांडता येणार आहे. त्यामुळं लवकरात लवकर या जाहिरातीला अप्लाय करून तुम्ही अभ्यासाला सुरुवात करणं गरजेचं आहे. आपल्यापैकी बरेच जणांनी गेल्या अनेक महिन्यापासून अभ्यास सुरू ऑलरेडी केलेला आहे. त्यामुळं तुम्ही देखील जो आहे तो जर अभ्यास सुरू केला नसेल तर आजही वेळ गेलेली नाही आहे. ढोबळमानाने साधारणतः 2 ते 3 महिने किमान तुम्हाला या पदाच्या परीक्षेसाठी निश्चितच मिळतील असा एक अंदाज आहे. त्या संदर्भातल्या अचूक माहितीसाठी तुम्ही वेळोवेळी MPSCची वेबसाईट चेक करणं गरजेचं आहे. जेणेकरून नेमकी चाळणी परीक्षा निश्चित केली तर ती कधी होईल, त्यासाठी नेमके कोणते कोणते विषय असतील, किती मार्काची असेल ती, तर ही सर्व माहिती तुम्हाला वेळोवेळी MPSCतर्फे सांगितली जाईल. आता हा फॉर्म भरताना तुम्हाला काही अडचण आली किंवा या जाहिरातीबद्दल तुम्हाला काही शंका असतील किंवा या पदाबद्दल काही तुम्हाला अधिक माहिती पाहिजे असेल तर तुम्ही खाली कमेंट सेक्शनमध्ये या व्हिडिओच्या तुम्ही मला विचारू शकता. मी तुम्हाला जेवढं लवकर शक्य झालं तेवढं लवकर रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेल आणि तुमची जी समस्या आहे, तुमचा जो प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह करण्याचं देखील त्या संदर्भात तुम्हाला मी मदत करू शकतो. तुम्हाला माझा हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. तुमच्या मित्रांना पण हा जो व्हिडिओ आहे तो पुढे शेअर करा, फॉरवर्ड करा. तुम्ही अजून देखील या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला काही डाऊट्स असतील, शंका असतील तर तुम्ही खाली या व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये मला ते तुम्ही विचारू शकता. मी निश्चितच जेवढं लवकर शक्य होईल तेवढं लवकर तुमच्या शंकेचं निरसन या कमेंट सेक्शनमधून करण्याचा निश्चितच प्रयत्न करेल. फक्त फॉर्मला अप्लाय करत असताना केअरफुली अप्लाय करा. सगळ्या महत्त्वाच्या सूचना काळजीपूर्वक वाचून घ्या. तुम्ही ज्यावेळेला तुमचं प्रोफाईल क्रिएट कराल त्यावेळेला 10वीच्या मार्क्स मेंबरप्रमाणे तुमच्या नावाचे डिटेल्स टाका. कुठलीही खोटी माहिती इथे प्रोव्हाइड करू नका. कारण तुमचे सर्व डॉक्युमेंट्स तुमचं सिलेक्शनच्या पूर्वी, मुलाखतीच्या पूर्वी MPSCच्या ऑफिसला म्हणजे CBD बेलापूरला तुम्हाला ज्यावेळेला बोलवलं जाईल इंटरव्ह्यूच्या वेळेस सगळे डॉक्युमेंट्स तुमचे केअरफुली चेक केले जातात. त्यामुळं कुठलीही चुकीची माहिती किंवा खोटी माहिती अपलोड करू नका, आयोगाला देऊ नका. जे तुमची ॲक्युरेट इन्फॉर्मेशन आहे, करेक्ट इन्फॉर्मेशन आहे तीच द्या. आणि फॉर्म भरताना देखील पूर्णपणे काळजी घ्या. फॉर्म भरताना तुम्हाला काही अडचण आली तर तुम्ही मला या व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये ती विचारू शकता. माझा एक टेलिग्राम ग्रुप देखील आहे ADVNITINDEOSARKAR ज्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तर तुम्ही मला टेलिग्रामला देखील कनेक्ट होऊ शकता. तिथे तुम्हाला तुमची जी काही क्युरी असेल तुम्ही मला डायरेक्टली विचारू शकता. तसेच माझ्या ऑफिशियल इंस्टाग्राम अकाउंटची लिंक देखील मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. त्याला देखील तुम्ही त्यावर क्लिक करून तुम्ही मला फॉलो करू शकता आणि मला मेसेज करून तुम्हाला काही क्युरीज असतील त्या विचारू शकता. तर ही होती अतिरिक्त सरकारी अभियोक्ता पदासाठीची जाहिरात. या संदर्भातली अजून काही नवीन अपडेट्स असतील किंवा अभ्यास कसा करायचा, सब्जेक्ट्सबद्दलचे अपडेटेड इन्फॉर्मेशन संदर्भातले मी व्हिडिओ यापुढे मी घेऊन येणार आहे. त्यामुळं तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. थँक्यू सो मच.